अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर सध्या पुण्यातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी याकरिता नगर शहरातील आनंदधाम येथे प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली। परमपूज्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या समाधीस्थळावर सकल जैन समाज बांधवांच्या वतीनं ही प्रार्थना करण्यात आली आहे। यावेळी जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर सर्वांनी एकत्रित येऊन माजी आमदार अरुणकाका जगताप यांना बळ मिळावं यासाठी मनोभावे साकडं घातलंय। तर जगताप कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आणि अरुणकाका हे लवकरात लवकर पूर्णपणे बरे व्हावे याकरिता समाजातून सदिच्छा व्यक्त होत आहेत। माजी आमदार अरुणकाका जगताप यांची प्रकृती अचानक बिघडली असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्यांच्याबद्दल समाजात असलेले ऋणानुबंध आणि प्रेम भावना पाहता ते समाजाच्या हितासाठी काम करतात। यासाठी त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊन ते पुन्हा जनमानसात यावे यासाठी आनंदधाम येथे महावीर चषक परिवार आणि सकल जैन बांधवांच्या वतीनं मनोभावे प्रार्थना करण्यात आली आहे, अशी माहिती माजी नगरसेवक संजय चोपडा यांनी दिली। आज आपण महावीर चषक परिवारातर्फे अरुणकाकाची तब्येत ठणठणीत हो, ते नगरला लवकरात लवकर बरे होऊ, त्याच्या तब्येतीत चांगला फरक पडो याकरता आपण सर्व सकल जैन संघाने इथे आपले नौकर महामंत्र ज्याच्यात खूप मोठी ताकद आहे त्याच्याकरता आपण इथे नौकर महामंत्राचा जाप ठेवला होता। त्याची तब्येत घालण्यापासून सगळं नगर बैठक आहे आणि त्याचे सगळे मित्र परिवार आले, सुभाष शेट आहेत, त्यांचे नाना आहेत, मला माहिती आहे त्यांच्या याच्यावर काय बितले असं किंवा त्यांच्या घराचे विचित्र होईल सुद्धा फोन केला होता की ताई तुम्ही ते घेणे माझी मानसिकता नाही जाऊ दे, आपण सर्व त्यांचे घरचेच मेंबर आहोत, त्यांची फॅमिली मेंबर आहोत, आपण सर्वांच्या वतीने आपण गुरुदेवची चरणी प्रार्थना केलेली आहे। आपली प्रार्थना वाया जाणार नाही ही मला नक्की खात्री आहे। पण सगळ्यांना एक विनंती सुद्धा करतो की सगळ्यांनी आपल्या घरी आपण नवकार मंत्र महामंत्र म्हणतोच आहे, पण 5 नवकार महामंत्र आपल्या अरुणकाका करता सगळ्यांनी त्यांना म्हणावे गुरुदेवच्या चरणी, त्यांची लवकर तब्येत बरी होणार आहे याकरता या नवकार महामंत्राचा जाप आपण आपल्या घरी करावा। लवकर ते बरे होऊन नगरला येणार आहेत, आपल्या सगळ्यामध्ये ते भेटणार आहेत। मी त्यांना दीर्घायुष्य लाभतो आणि आपण सर्वजण इथे आलात त्याकरता मी आपल्याला धन्यवाद देतो। विजू शेठ कोठारी आणि पवन गांधी त्यांची संकल्पना होती की आपल्या समाजातर्फे हा आपण एक असा हा प्रोग्राम घेण्यात यावा, मी त्यांना सुद्धा धन्यवाद मानतो। त्यानंतर प्रवीण उपस्थित समाजाच्या प्रतिनिधीने सगळ्यांच्या वतीने एक विनंती आहे की उद्या सकाळी जेव्हा आपला कार्यक्रम सकाळी 24 चालू होईल त्यावेळेस आमची अशी विनंती आहे की आपण आनंद ऋषीजी महाराज ज्यावेळेस बसतात बाकी सतीजी त्यावेळेस एकदा सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मित्र आणि स्नेही आणि आपल्या सगळ्यांना धार्मिक कामामध्ये मदत करणारे सहयोग करणारे आपल्या आचार्यश्रींना मानणारे सगळ्यांच्या वतीने आमची हार्दिक विनंती आहे की उद्या सकाळी बसल्यावर आपली सुरुवात झाल्यावर आपण आदरणीय अरुणकाका जगताप यांची तब्येत लवकर चांगली बरी हो ही परमेश्वर चरणी भगवान महावीरांच्या चरणी 24 तीर्थंकरांच्या चरणी आपण तेवढी वंदना करावी प्रार्थना करावी ही नम्र विनंती। माजी आमदार अरुणकाका जगताप यांना समाजाबाबत संवेदना आहे। ते नेहमीच चांगल्या कामासाठी समाजाला पाठिंबा देऊन ते काम पूर्ण करून घेण्यासाठी पुढाकार घेतात, ही बाब कौतुकास्पद आहे। त्यासाठी त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊन ते पुन्हा चांगलं काम करण्यासाठी समाजात लवकर यावे यासाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली, असं मत परमपूज्य आलोक ऋषीजी महाराज यांनी व्यक्त केलंय। जिनके स्वास्थ्य की अचानक गड़बड़ी हो गई और उस कारण से सभी को उनके प्रति बहुत संवेदना है। हमेशा गुरुदेव के हर कार्य में आगेवान रहकर कार्य के लिए अनुमोदना देना, कार्य करा के देना और उनके स्वास्थ्य के लिए हम सभी की ओर से बहुत बहुत मंगल कामना करते हैं। वह शीघ्र स्वस्थ हो जाए, पुनः उनके द्वारा बहुत अच्छे से अच्छे कार्य हो, ऐसे हमारी तरफ से हार्दिक हार्दिक मंगल कामना शुभ भावना है। नमो हिंदानम नमो सिद्धानम नमो ईरानम। सकल जैन समाज महावीर चषक परिवार जे आपण ऑर्गनायझर आपणच आहे, घरचा कार्यक्रम आहे, तुमची उपस्थिती 100% गरजेची होती। आल्याबद्दल ऑर्गनायझर म्हणून आमच्या सगळ्या ग्रुपतर्फे तुमचं सगळ्यात मोठा आभार।
सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या समाजाच्या जॉईनिंगसाठी समाजात किती जॉईनिंग पाहिजे याचं सगळ्यात मोठं उदाहरण नगरकरांना, मी फक्त समाजापुरतं म्हणत नाही, नगरकरांना इतकं 8 दिवसापासून आपल्याला बघायला मिळते. खरंच एखाद्या माणसाचं समाजावरती किती होल्डिंग पाहिजे, त्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी केलंय, त्या परिवार आपल्यासाठी काहीतरी करतोय, म्हणून आपण इतक्या सदिच्छा सगळे आपण देतोय. 100% जसे भाऊ म्हणले की आपल्या सदिच्छा वाया जाणार नाही, यात 100% काहीच अडचण येणार नाही. फक्त एकच इच्छा आमची आहे सगळ्यांची, जशी तुमची आहे तशीच आमची सगळ्यांची आहे. परत एकदा आपला त्यांचा आशीर्वाद आपल्याला कायम साथ राहावं आपल्याला, आणि आपण असेच पळत राहू पुढं. कारण नगरचं जे काय आत्ता आपल्याला विकसीकरण दिसतंय त्या सगळ्या परिवारामुळं आणि मेन होल्डिंग अरुण काकांमुळं. परत एकदा आपल्या सगळ्यांकडून त्यांना सदिच्छा, आणि तुम्ही सगळे आले त्याबद्दल तुमच्या मनापासून महावीर चषक परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत. महाराष्ट्राच्या कोटी कोटी वंदन. आज जैन समाजाने व महावीर चषक परिवाराने अरुण काकाची तब्येत लवकरात लवकर सुधारावी याकरता आयोजित केलेल्या या नवकार महामंत्र कार्यक्रमाला आज आपण सगळेजण उपस्थित आहात. मला एकच आनंदशी महाराष्ट्रांना विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे की अरुण काकांना लवकरात लवकर त्या दुःखातून बाजूला काढा, त्यांना चांगल्या सुस्थितीत घरी येऊ द्या, यासाठी आपण आज प्रार्थना करतो आहोत. आणि अरुण काकाची तब्येत चांगली राहावं, अजून त्यांना 25 वर्ष तरी आयुष्य मिळो, एवढीच मी प्रार्थना करून माझी 2 शब्द संपवतो. आम्ही दर गुरुवारी सारसनगर जैन स्थानकात आनंद चालीसा पाठ होत असतो. कालही आनंद चालीसा पाठ झाल्यानंतर सारसनगर परिवारातर्फे सारसनगर परिवाराचे आधारवड ते कुटुंबातील एक ज्येष्ठ सदस्य आपले सर्वांचे लाडके अरुण काका यांच्या प्रकृतीस स्वास्थ्य लाभो, त्यांनी लवकरात लवकर बरं होऊन पुन्हा आपल्या नगरमध्ये जो वडीलधाऱ्या मंडळीचा जो आधार असतो तो आपल्या सर्वांना परत लवकरात लवकर मिळो, अशी भगवान महावीर चरणी मी पुन्हा एकदा सारसनगर परिवार भगवान महावीर चरणी आणि पंढरीच्या काकांची ज्यांच्यावर श्रद्धा आहे त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी प्रथमतः वंदन करतो. आनंदशी महाराजच्या चरणी, ईश्वर चरणी, महावीर स्वामी चरणी प्रार्थना करतो. आमचे स्नेही, आमचे सर्वांचे लाडके आदरणीय आमदार अरुण काका जगताप त्यांना लवकरात लवकर बरं करो आणि पुन्हा आमच्या त्यांना समावेश करण्यात त्यांना यावं अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. व्यक्तिशः माझ्या संजय वालाच्या परिवाराच्या वतीने आणि तीर्थंकर कॉलनीच्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना करतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.